की कालावल खाडीतील जो का वाळू उपसा आहे तो बंद व्हावा असा एक ठराव घेतला गेला। त्यानंतर ठराव जेव्हा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्याच गावात एक मोठ्या प्रमाणात असा वाळू उपसा चालू आहे। दुसऱ्यांचे धंदे बंद करायचे आणि आपल्या गावाचे धंदे चालू करायचे। तहसीलचं टोक ते तोंडवळी या गावात जे काही उपसा चाललाय तो तुम्ही बंद करा। खाडीपात्राचा नियम असा आहे की ओहोटीच्या वेळेला 3 मीटर पाणी हे नौकानयन मार्गासाठी आवश्यक असावं लागतं। उपद्रव आज घोडी वाहतुकीसाठी होतोय हे एक भाग झाला। आणि हा संजय केळुसकर म्हणून जो आहे तो लोकांची दिशाभूल करतोय, कारण त्याच्याच गावात आज चोरी होते आणि तो दुसऱ्यांवर बोट दाखवतो। आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार ऑफिसमध्ये सर्व रेवंडी गावातील ग्रामस्थ उपस्थित आहोत। तहसीलदारांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो, कारण 2 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद तहसील गावातील तथाकथित पुढारी म्हणून घेणारे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि आमच्या रेवंडी गावावर खोटे आरोप पुन्हा त्यांचे चालूच आहेत की हे वाळू माफिया वगैरे असं बोललं जातं। परंतु आज आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की या तहसील गावामध्ये म्हणजे तोंडवळी गावामध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा चालू आहे आणि तो आम्ही त्यांना निदर्शनास आणून देण्यासाठी या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आमच्या त्या खाडीमध्ये अनधिकृतपणे यांत्रिकी बोटी घेऊन या ठिकाणी वाहतूक आणि लाईफ जॅकेट वगैरे न वापरता अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक या ठिकाणी केली जाते। त्याचं एक निवेदन या ठिकाणी आम्ही तहसीलदार कचेरीत देण्यासाठी आलो होतो। त्या ठिकाणी आमचा एकच विषय आहे की कालावल खाडीमधील सर्जेकोट ते शेलटी या ही जी खाडी आहे त्यामध्ये जो वाळू सदृश्य गाळ पूर्णपणे साचलेला आहे आणि तसा रिपोर्ट मेरीटाईम बोर्डाने पण दिलेला आहे। कारण या तहसील गावातील काही लोक हरित लवादाकडे या वाळू संदर्भात तक्रार दिली होती आणि त्या हरित लवादाकडे केस चालून हरित लवादाने असा निकाल दिलेला आहे की जर त्या खाडीमध्ये वाळू सदृश्य गाळ जर असेल तर तो पूर्णपणे काढून टाकला पाहिजे। यासाठी मेरीटाईम बोर्डाला त्यांनी आदेश दिले होते आणि मेरीटाईम बोर्डाने त्या आदेशाचं पालन करून आमच्या या खाडीमध्ये पूर्ण गाळाचं सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणामध्ये त्यांना 75,000 ब्रास वाळू सदृश्य गाळ या ठिकाणी जमा झालेला आढळून आला आणि तसा रिपोर्ट त्यांनी हरित शासनाला दिलेला आहे आणि त्या रिपोर्टप्रमाणे हा वाळू सदृश्य गाळ काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला त्याचप्रमाणे आमदार साहेबांना पण निवेदन दिलं आहे। आमदार साहेब नक्कीच आमचं काम या वाळू काढण्याचं काम करतील ही आम्हाला खात्री आहे। त्याचप्रमाणे प्रशासनाची जी दिशाभूल केली जाते त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व रेवंडीतील ग्रामस्थ आज उपस्थित आहोत। तर आज तहसील गावामध्ये जे काही खोटे आरोप रेवंडी गावावरती केले जात आहेत त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून 2-4 दिवसापूर्वी तहसील गावामध्ये JCPच्या साहाय्याने तिकडे पूर्ण शासनाचा जो खार बंधारा आहे तो उद्ध्वस्त करून पूर्ण वाळू जी काय आहे ती त्यांच्या बाजूला टाकलेली आहे आणि ज्या शासनाचे अधिकारी तहसील गावाने खोटं षडयंत्र रचून जो काही संघर्ष केला होता तो पूर्णपणे खोटा आहे आणि शासनाच्या सरकारी कामामध्ये त्याने अडथळा निर्माण केलेला आहे। कारण आज याच तहसील गावामध्ये जे तोंडवळी गाव आहे तिथे अमाप वाळू उपसा होत आहेत आणि याची दखल आम्ही वारंवार शासनाला केलेली आहे आणि शासनाची याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि या तहसील गावावरची जे काही ग्रामस्थ शासनाचे जे A1 अधिकारी होती त्यांना उद्धटपणे उत्तरं देत होते त्यांची पण त्याने गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा। त्याचप्रमाणे त्या पत्रकार परिषदेमध्ये एक ताई बोलल्या होत्या की हे मजूर लोक आहेत, कुठल्याही प्रकारचं हे ऐकायला तयार नाही। तर आम्ही सांगू इच्छितो की जे त्यांच्या समाजाचे अधिकारी मुख्य अधिकारी होते बाबा मोणकर, छोटू सावजी, बाबी जोगी असे अनेक इथे आले होते आणि त्यांनी ते प्रकरण इथे मिटवायचं होतं कारण रिक्षावाले काही रिक्षामध्ये पॅसेंजर घेत नाही हे सगळं त्यांनी चुकीचं सांगितलं। कारण ह्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी फाट्यावरती मारून
तिथून त्यांनी पळ काढली होती आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं कोणावरती सुद्धा अन्याय केलेला नाही आणि ह्यापुढे सुद्धा करणार नाही. पण हे मुजूर हा शब्द वापरतात ते स्वतः संजय केळुसकर मुजूर आहेत. कारण हे 2-4 टकली घेऊन पुऱ्या गावाला वेठीत धरतात आणि त्या गोपाळकृष्णाच्या मंदिरामध्ये एवढं खोटं बोललं जातं की हा केशर जुवाटकर म्हणून आहे, हा एक म्हणजे पर्यंत आम्ही त्याची कंप्लेंट करणार आहोत. कारण आमच्या रेवंडी गावामध्ये त्याने येऊन वारं काढलं, खोटं इथे भाषण केलेले आहेत. त्याचीसुद्धा शासनानं दखल घेतली पाहिजे आणि शासनावरती जो काही ते खोटं आरोप करतायत किंवा शासनाला वेठीत धरून जे काही करतात तर शासनाने त्यांची पूर्ण दखल घेऊन त्यांच्यावरती 100% गुन्हे दाखल करावेत असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद. परवाच आता एक तोडोळीमध्ये एक ग्रामसभा झाली. त्यात एक ठराव घेतला गेला की कालावल खाडीतील जो का वाळू उपसा आहे तो बंद व्हावा असा एक ठराव घेतला गेला. त्यानंतर ठराव जेव्हा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्याच गावात एक मोठ्या प्रमाणात असा वाळू उपसा चालू आहे. आम्ही त्याचं पूर्ण शूटिंग पण केलेलं आहे, आम्ही तुमच्या मीडियासमोर देणार आहोत ते. आणि हा संजय केळुसकर म्हणून जो आहे तो लोकांची दिशाभूल करतोय. कारण त्याच्याच गावात आज चोरी होते आणि तो दुसऱ्यांवर बोट दाखवतोय. त्यांची अशी मागणी आहे की शेलटी ते रेवंडी सर्जेकोट जेट्टी इथपर्यंत वाळू उपसा होऊ नये. तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या गावाचं तळाशीलचं टोक ते तोंडवळी या गावात जे काही उपसा चालला आहे तो तुम्ही बंद करा. समोरच्या गावाचा मुद्दा म्हणून त्यांचं रोजीरोटी चालली आहे किंवा उद्या टेंडर आल्यानंतर जे काही रोजीरोटी चालू करणार आहेत ती तुम्ही बंद करू नका. हे तुम्ही कुठच्या तरी आकसापोटी तुम्ही करताय. आणि ह्या तो एक त्याच्यानंतर एक मध्यंतरी एका यूट्यूबवर म्हणजे सर्वेश पेडणेकर यांनी असं दाखवलं की तळाशील गाव भारताच्या नकाशावरून गायबच होणार आहे असं लोकांना असं येऊन हे केलं किंवा यूट्यूबला टाकून हे केलं त्यांनी. पण आज प्रत्यक्षात तुम्ही बघितलात तर आज त्या सर्वेश पेडणेकरच्या घरासमोर जवळजवळ 15 ते 20 बोटी आज वाळू उपसा करतायत. घरासमोर एक 50 फुटावर. तर सर्वेश पेडणेकर ते का दाखवत नाहीये. म्हणजे आम्हाला असं वाटतंय की संजय केळुसकर आणि सर्वेश पेडणेकर त्यांच्याशी काहीतरी लागेदोरे आहेत म्हणून दुसऱ्यांचे धंदे बंद करायचे आणि आपल्या गावातले धंदे चालू करायचे. दुसरी गोष्ट ते शासनाला ते फसवत आहेत. शासनाला आमदार साहेबांना पण त्यांनी तिकडे बोलून घेतलं पण आमदार साहेबांची मध्ये फसवणूक करत आहे. स्वतः कुठेतरी दुसऱ्याला आपल्या गावातल्या चोरी करायला द्यायचे आणि दुसऱ्यांचे चालू धंदे जे प्रयत्न करतायत धंद्यासाठी त्यांचे धंदे त्यांचे बंद करून टाकायचे. दुसरी गोष्ट त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली काल काय परवा. आम्ही एक लेटर दिलेलं कलेक्टर मॅडमना की आमच्या गावातलं पाणी जो गाळ आहे त्यामुळे आमच्या गावातली जमिनी खराब होत आहेत. गाळ उपसा झाला पाहिजे. तर संजय केळुसकर काल सांगताय त्यांच्या गावातलं पाणी चांगलं आहे किंवा काय आहे. तर मी संजय केळुसकरला विनंती करतो की मी तुला पाणी देतो एक वाटी येऊन पिऊन दाखव आमच्या इथं पाणी. हिंमत असेल तर येऊन दाखव इकडे. टोटली 2 गावात कसं भांडण होईल हे संजय केळुसकर बघतोय. चांगले संबंध असलेले एका माणसामुळे पूर्ण दोन्ही गावाचे संबंध हे संजय केळुसकरने बिघडवून ठेवले आहेत. धन्यवाद. तळाशील गावचा जो प्रश्न आहे संजय केळुसकरांबद्दल, संजय केळुसकरांनी मुळात आधी हरित लवाद न्यायालयामध्ये जाऊन जो काय खाडीपात्राचा गाळ काढण्यासाठी विरोध जो केलेला आहे तो पूर्ण चुकीचा आहे. कारण खाडीपात्राचा नियम असा आहे की ओहोटीच्या वेळेला 3 मीटर पाणी हे नौकानयन मार्गासाठी आवश्यक असावं लागतं आणि त्या नौकानयन मार्ग जो आहे तो नौकानयन मार्ग त्यांनी पूर्णपणे आज मोकळा व्हायचं सोडून त्याने अडथळा निर्माण केलेला आहे. हरित लवाद न्यायालयामध्ये ते गेले आणि स्वतःचं व्यवसाय हॉटेल व्यवसाय हा CRZ मध्ये आहे ते त्यांनी का नाही सांगितलं. दुसरी गोष्ट आज पाण्याचा प्रवाहाच्या बाबतीत ते बोलत आहेत की त्यांचा किनारा तुटतोय किंवा काय होतोय. तर किनारा तुटण्यामागचं देखील कारण हेच आहे की खाडीपात्रात गाळ जर साचला असेल तर पात्राचा पाण्याचा प्रवाह हा दोन्ही बाजूने हा रुंद होऊनच जाणार आणि रुंद होऊन जात असल्यामुळे त्याच्यामुळे दोन्ही किनाऱ्यांना तो धोका पोचतो. दोन्ही किनाऱ्याची झीज होते. आज खाडीपात्रात त्या MMBचा सर्वे झाला. MMBचा सर्वे झाल्याच्या नंतर त्या MMBच्या सर्वेमध्ये आज जवळपास 75,000 ते 76,000 ब्रास गाळ आढळून आला आणि त्या गाळाचा उपद्रव आज होडी वाहतुकीसाठी होतोय हे एक भाग झाला. दुसरा भाग म्हणायला गेलात तर तेवढ्याच 75,000 जवळपास जो आतमध्ये जो गाळ दिसतोय त्या गाळ साचल्यामुळे त्या बदली पाणी जे खाडीपात्रातलं पाणी आहे ते संपूर्ण रेवंडी गावातील जे जुने रस्ते होते त्यांच्यावरती येत आहे, शेतजमिनींमध्ये येत आहे, लोकांच्या घरांच्या अगदी अंगणात सुद्धा जात आहे. ह्याचा विचार
फक्त संजय केळुसकर एकच करतात की फक्त 2 गावांमध्ये वाद लावून द्यायचे आणि दुसरं काही नाही. आणि संजय केळुसकरांचं हे जे कारस्थान आहे हे फक्त जी आज न्यायालयात केस चालू झालेली आहे ती केस मागे घ्यायच्यासाठी हे आम्हाला दबाव तंत्र टाकण्याचं काम करत आहेत. कारण ते स्वतः ते सूत्रधार असून सुद्धा आज जे आरोपी झालेले आहेत 6 आरोपी आहेत, 6 आरोपींना सोडवायच्यासाठी हे संजय केळुसकरांचं षडयंत्र चालू झालेलं आहे. आणि संजय केळुसकरांनी हे किती जरी प्रयत्न केले तरी आम्ही आता संजय केळुसकरांविरुद्ध सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करणार पोलिसांना. कारण का आम्हाला नंतर आढळलेलं आहे त्याने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये की मंदिरामध्ये ती पत्रकार परिषद झाली, त्यात जे काय तो बोललेला आहे त्यांची आमच्याकडे क्लिप आलेली आहे ती आम्ही पोलिसांकडे सादर करणार.